अखेरीस धनंजय मुंडे 3150 मतांनी आघाडीवर गेले। महेश सावंत ठाकरे गटाच्या आघाडीवर आहे, तर सदा सरवणकर हे देखील पिछाडीवर आहे। तमाईमधला हा आणखी एक मोठा बदल। कोरेगावमध्ये महेश शिंदे गटाचे आघाडीवर 5600 मतांची आघाडी। अमित ठाकरे माही मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी। तर माहीमध्ये मोठा बदल झाला। अमित ठाकरे आता तिसऱ्या स्थानावर फेकले गेलेले आहेत। माहीमध्ये महेश सावंत हे पहिल्या क्रमांकावर, तर सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानावर आहेत। तर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी गेले आहेत। महायुती 161 आणि महाविकास आघाडी 116 जागांवर आघाडीवर। तर अमित ठाकरे माहीमध्ये मोठा बदल झालेला आहे। अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर आता गेलेले आहेत। माहीमधून महेश सावंत आघाडीवर आहेत। 5692 मतं त्यांना आतापर्यंत मिळाली आहेत। सरवणकर यांना 4030 मतं मिळाली आहेत, तर अमित ठाकरे यांना 3343 मतं मिळाली आहेत। कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर आहेत। 6413 मतांची आघाडी बावनकुळे यांनी घेतली आहे। तर कामठीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर आहेत। तर माहीमध्ये मोठा मतदारसंघातून राघवेंद्र वदाणे भाजपचे उमेदवार 5248 मतांनी आघाडीवर। सरवणकर दुसऱ्या स्थानी आहेत, तर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी। तर महायुतीचा आकडा सातत्याने वाढतोय। 161 जागांवर सध्या महायुती आघाडीवर आहे। तर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर गेलेले आहेत। माहीमध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय। तर महायुती 161 आणि महाविकास आघाडी 113 जागांवर आघाडीवर। माहीमध्ये अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी गेले आहेत। महेश सावंत आता इथे आघाडीवर आहेत ठाकरे गटाचे, तर सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानावर आहेत। तर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे 6413 मतांनी आघाडीवर। आंबेगावमध्ये 5व्या फेरी अखेरीस वळसे पाटील 1600 मतांनी आघाडी घेतली आहे। संभाजीनगर पश्चिममध्ये मतदारसंघातून राम शिंदे 634 मतांनी आघाडीवर। तर महायुती अखेरीस धनंजय मुंडे 3150 मतांनी आघाडीवर गेले। महेश सावंत ठाकरे गटाच्या आघाडीवर आहे, तर सदा सरवणकर हे देखील पिछाडीवर आहे। तमाईमधला हा आणखी एक मोठा बदल। कोरेगावमध्ये महेश शिंदे गटाचे आघाडीवर 5600 मतांची आघाडी। अमित ठाकरे माही मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी। तर माहीमध्ये मोठा बदल झाला। अमित ठाकरे आता तिसऱ्या स्थानावर फेकले गेलेले आहेत। माहीमध्ये महेश सावंत हे पहिल्या क्रमांकावर, तर सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानावर आहेत। तर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी गेले आहेत। महायुती 161 आणि महाविकास आघाडी 116 जागांवर आघाडीवर। तर अमित ठाकरे माहीमध्ये मोठा बदल झालेला आहे। अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर आता गेलेले आहेत। माहीमधून महेश सावंत आघाडीवर आहेत। 5692 मतं त्यांना आतापर्यंत मिळाली आहेत। सरवणकर यांना 4030 मतं मिळाली आहेत, तर अमित ठाकरे यांना 3343 मतं मिळाली आहेत। कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर आहेत। 6413 मतांची आघाडी बावनकुळे यांनी घेतली आहे। तर कामठीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर आहेत। तर माहीमध्ये मोठा मतदारसंघातून राघवेंद्र वदाणे भाजपचे उमेदवार 5248 मतांनी आघाडीवर। सरवणकर दुसऱ्या स्थानी आहेत, तर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी। तर महायुतीचा आकडा सातत्याने वाढतोय। 161 जागांवर सध्या महायुती आघाडीवर आहे। तर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर गेलेले आहेत। माहीमध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय। तर महायुती 161 आणि महाविकास आघाडी 113 जागांवर आघाडीवर। माहीमध्ये अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी गेले आहेत। महेश सावंत आता इथे आघाडीवर आहेत ठाकरे गटाचे, तर सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानावर आहेत। तर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे 6413 मतांनी आघाडीवर। आंबेगावमध्ये 5व्या फेरी अखेरीस वळसे पाटील 1600 मतांनी आघाडी घेतली आहे। संभाजीनगर पश्चिममध्ये मतदारसंघातून राम शिंदे 634 मतांनी आघाडीवर। तर महायुती